नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आणखी एक कांस्य पदक मिळवलेलं आहे। कुस्तीपटू अमन शेरावत यानं कांस्य पदक मिळवलं। 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमन शेरावत यांना कांस्य पदक मिळालेलं आहे। ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 5 कांस्य पदकं मिळाली आहेत, तर एक रौप्य पदक जे आहे ते मिळालेलं आहे। भारतीयच्या कुस्तीपटू अमन शेरावतला कांस्य पदक मिळालं। तर आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी नक्की काय आहे ते आपण पाहतो आहोत। भारताला काल नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये एक रौप्य पदक त्यांनी मिळवलेलं होतं, तर कांस्य पदकाची जवळपास 5 जे आहेत ती कांस्य पदकं आतापर्यंत भारताला मिळालेली आहेत। नीरज चोप्रा यांना रौप्य पदक मिळालं, तर मनू भाकर यांना कांस्य पदक, स्वप्नील कुसाळ यांना कांस्य, अमन शेरावत यांना कांस्य पदक मिळालेलं आहे। तर मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांना मिश्रमध्ये कांस्य पदक मिळाले। हॉकीमध्ये देखील भारताला कांस्य पदक मिळालेलं आहे। आपले प्रतिनिधी संजय दुधाने हे आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। संजय, भारताची कामगिरी जी आहे ती दिवसेंदिवस चांगली होताना पाहायला मिळते। ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं बऱ्यापैकी मेडल जिंकलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा कुस्ती प्रकारामध्ये अमन शेरावत यांनी कांस्य पदक मिळवलं। नेमबाजी असू दे, हॉकी असू दे किंवा ॲथलेटिक असू दे, ही मैदान गाजवल्यानंतर आता कुस्ती मध्ये पण भारताने पदकाचं खातं उघडलं। पण कौतुक करावं लागेल अमन हा एकमेव खेळाडू होता जो ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात पात्र ठरला होता आणि त्यांनी भारताला जी परंपरा आहे गेल्या 4 ऑलिम्पिकची कुस्ती ती कायम ठेवली आहे। कौतुक करावं लागेल अमेरिका खंडातील एक छोटासा देश प्युर्टो रिको देशाच्या क्रूज डॅरियनवर माफ केली। खरं तर त्याच्यापेक्षा वयाने तो 8 वर्षांनी मोठा होता। 29 वर्षीय डॅरियनवर त्यांनी 13-5 म्हणजे असा दणदणीत विजय मिळवलाय। पहिल्या फेरीपासून तो आघाडीवर होता। पहिल्या फेरीत त्यांनी मोठी आघाडी घेतली होती 6-2 ची। त्यानंतर त्यांनी भारतीय कुस्तीचं या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी